मनोज जरांगे पाटलांना भेटलेल्या भाजप नेत्यांना तिकीट मिळणार का? उमेदवारी निवडीचे काय निकष आहेत ह्यावरच आपण आज प्रकाश टाकूया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढला, त्यानंतर सरकारला अल्टिमेटम दिलता, परंतु दिलेल्या अल्टिमेटममध्ये सरकार मराठा आरक्षणाचा तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यानंतर आपण राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी ठरवले आणि इच्छुक उमेदवाराचा अर्ज याचबरोबर मतदारसंघाचा डाटा कलेक्ट अर्थात गोळा करण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलं। बरोबर अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जाऊन इच्छुक उमेदवार मनोज जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत। अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सादर केलेले आहेत। याचबरोबर आपल्या मतदारसंघातील डाटा देखील त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे। ह्या इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये भाजपचे देखील अनेक नेते होते, त्यामध्ये संगीता ठोंबरे असतील, राजेंद्र मस्के असतील, यांनी देखील आम्हाला उमेदवारी द्यावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ह्या भाजपच्या नेते मंडळींना खरंच मनोज जरांगे पाटील उमेदवारी देणार का, मराठा समाज यांना खरंच स्वीकारणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हे सगळं असलं तरी काहीतरी निकष लावलेले आहेत किंवा या निकषाच्या आधारानुसारच मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार ठरवणार असल्याचे एका प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की बुवा जो मतदारसंघाचा मी डाटा कलेक्ट केलेला आहे, अनेक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत, सादर केलेल्या उमेदवाराची आम्ही एक यादी तयार करणार आहेत आणि ती यादी तेथील त्या मतदारसंघामध्ये आम्ही समोर मांडणार आहेत आणि तेथील संघातील सर्वसामान्य मराठा बांधव ठरवणार आहे की कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही। जो सर्वसामान्य त्या ठिकाणचा मतदार बंधू असतील ते जो उमेदवार ठरवतील तोच उमेदवार तो फिक्स त्या मतदारसंघामध्ये राहणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। ह्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नसणार नाही। गरजवंत मराठा समाज असो किंवा गरजवंत सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी असो, ते जे उमेदवार ठरवतील मी तोच उमेदवार त्या मतदारसंघामध्ये देणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। याच दरम्यान भाजपसह इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती, परंतु अनेक मराठा बांधवातून ह्या नेत्याविषयीचा रोष व्यक्त केला जात आहे। दादा, ह्या नेत्यांना तुम्ही उमेदवारी देऊ नये असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी असं ठरवलं आहे की यादी तयार करून त्या मतदारसंघामध्ये आपण मांडायची आणि तेथील मतदार जो ठरवतील उमेदवार तोच आपण त्या मतदारसंघामध्ये द्यायचा आणि तो उमेदवार कसा निवडून आणायचा यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। हे एकंदरीत सर्व चित्र पाहताना भाजपचे अनेक नेते मंडळी मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटले होते। यांना उमेदवारी मिळणं हे तितकंच सोपं नसणार नाही, ते देखील खूप मोठं अवघड असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हे भेटलेल्या कुठल्याच भाजपच्या नेत्यांना उमेदवारी मिळणं कठीण असल्याचं देखील एकंदरीत हे सर्व चित्र आता दिसत आहे। परंतु ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।